कोरोना वृत्तविशेष. श्रोते हो, नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, कोरोना प्रतिबंधक लसींवर जगभरात अजूनही संशोधन सुरू आहे. भारतातही आपण विकसित केलेल्या mRNA तंत्रज्ञानावर आधारित लसीच्या पुढच्या टप्प्यातल्या चाचण्यांना नुकतीच परवानगी देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नव्या कोविड प्रतिबंधक लसींवर सुरू असलेलं संशोधन, सध्या उपलब्ध असलेल्या लसी आणि त्यांचं तंत्रज्ञान या सगळ्याविषयी आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण माहिती घेणार आहोत. श्रोते हो, mRNA म्हणजेच मेसेंजर रायबोन्यूक्लिक ॲसिड प्रकारच्या लसीत कोरोनाविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी मेसेंजर RNA नावाच्या मॉलिक्यूलची म्हणजे रेणूची प्रत वापरली जाते. ही लस देशात पहिल्यांदाच बनवली जाते. पुण्यातल्या जिनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स कंपनीनं विकसित केलेल्या या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांना भारतीय औषध महानियंत्रकांनी नुकतीच परवानगी दिली. पहिल्या चाचणीत ही लस सुरक्षित आणि कोविडला प्रतिकार करण्याच्या दृष्टीनं प्रभावी असल्याचं आढळून आलं. जैवतंत्रज्ञान विभाग आणि जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहकार्य परिषदेसोबत कंपनीनं भागीदारीत ही लस विकसित केली आहे. या लसीच्या नेमक्या तंत्रज्ञानाविषयी नाशिक इथल्या मराठा विद्याप्रसारक समाज औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि लस विषयाचे अभ्यासक डॉक्टर मिलिंद वाघ यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकूया. कोरोना विषाणू विरोधातील लढ्यामध्ये भारतामध्ये 2 वॅक्सिन्सने खूप मोठी भूमिका बजावलेली आहे. ती म्हणजे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन. आणि आता सध्या जी बातमी आलेली आहे त्यानुसार पुण्यामधील एमक्यूआर फार्मास्युटिकल या औषध निर्मिती क्षेत्रातील कंपनीची उपकंपनी जिनोव्हा हिने mRNA हे वॅक्सिनची जी निर्मिती तिथे चालू आहे संशोधन, त्याच्यामधल्या फेज 1 क्लिनिकल ट्रायल्सचे त्यांनी त्यांची माहिती ही भारताच्या औषध नियंत्रकांकडे दिलेली होती. आणि फेज 1च्या निष्कर्षानुसार ही mRNA वॅक्सिन जी आहे ती सेफ आहे, सुरक्षित आहेत आणि परिणामकारकही आहे. त्यामुळे या कंपनीला फेज 2 आणि फेज 3 क्लिनिकल ट्रायल्स करण्याची परवानगी DCGIने दिलेली आहे. ही बातमी यासाठी महत्वाची आहे कारण अगोदरच्या आपल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या ज्या 2 लसी होत्या त्या mRNA या प्रकारातील नव्हत्या. mRNA प्रकारातील ही पहिली वॅक्सिन आता भारताला वर्षाअखेरपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. साधारणतः या वर्षाच्या शेवटापर्यंत 6 कोटी डोसेस जिनोव्हाकडून आपल्याला मिळतील अशी अपेक्षा आहे. mRNA हे तंत्रज्ञान सर्वात जास्त प्राधान्याने वापरलं गेलं ते कोरोनावरील लसींच्या संशोधनासाठी आणि निर्मितीसाठी. या तंत्रज्ञानाचा मुख्य भाग हा आहे की हे पूर्णतः सिंथेटिक आहे. म्हणजे इतर आपण ज्या काही वॅक्सिन बनवतो त्याच्यामध्ये त्या विषाणूचे जैविक घटक त्याच्यामध्ये असतात, मात्र हे पूर्णपणे सिंथेटिक mRNA असल्यामुळे त्याचं उत्पादन हे खूप मोठ्या प्रमाणावर केलं जाऊ शकतं. हा सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वात आशादायक अशी ही बातमी आहे. आणि हे उत्पादन करण्यासाठी फक्त त्या लसीचं संशोधनाची प्रक्रिया महत्वाची नाही, तर संशोधनानंतरचं उत्पादन तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये करू शकाल हे सध्या सर्वात महत्वाचं आहे. एमक्यूआर ही कंपनी जी आहे यांच्याकडे इंजेक्शन बनवण्याची कपॅसिटी क्षमता ही खूप मोठ्या प्रमाणावर असल्या कारणाने या वॅक्सिनची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. पण त्याचबरोबर हे लक्षात घ्यायला पाहिजे की कुठल्याही गोष्टीचं उत्पादन आणि ते मोठ्या प्रमाणावर जर उत्पादन करायचं असेल तर ते औद्योगिक क्षेत्र विकसित असेल तरच ते शक्य होऊ शकतं. सुदैवाने भारतातील वॅक्सिन निर्मिती आणि औषध निर्मितीचे उद्योग हे विकसित असल्यामुळे हे आज भारताला शक्य होत आहे. म्हणजे उदाहरणार्थ ह्या जिनोव्हाच्याच वॅक्सिन बद्दल जर बोलायचं झालं तर त्याच्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे जो प्रामुख्याने घटकांचा आहे त्याच्याही निर्मितीवर आणि त्याच्याही सप्लाय चेनवर एमक्यूआर कंपनीला पुढील काही महिन्यांमध्ये काम करावं लागेल. पण ते चित्र थोडं आशादायक दिसतं आहे. नंतर त्याच्या निर्मिती आणि उत्पादनामध्ये एमक्यूआरच्या फॅसिलिटी बरोबर इतर भारतीय फार्मास्युटिकल कंपन्यांची जर त्यांनी मदत घेतली तर मोठ्या प्रमाणामध्ये
येणाऱ्या काळामध्ये होईल. हे यासाठी महत्वाचं आहे कारण 135 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशामध्ये आजपर्यंत पहिला डोस मिळालेल्यांची संख्या ही केवळ 49 कोटी आहे. म्हणजे 40% लोकसंख्येपर्यंतच पहिला डोस पोहोचलेला आहे आणि दुसरा डोस पोहोचणाऱ्यांची संख्या ही साधारणतः 15 कोटी आहे. म्हणजे 12% आपण पोहोचलेलो आहोत. म्हणजे अजूनही बराच मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. त्यासाठी ही जिनोव्हाकडून येणाऱ्या लसीकडे आपण खूप आशेने बघत आहोत आणि नक्कीच या लसीच्या उपलब्धतेमुळे लसीकरणाच्या आपल्या मोहिमेला वेग प्राप्त होईल. यामध्ये हे लक्षात घ्यायला पाहिजे की फायझर आणि मॉडर्ना या ज्या 2 लसी पहिल्यांदा आल्या त्या mRNA तंत्रज्ञानावरच आधारित होते. पण त्यांच्या साठवणुकीसाठी -40 -70 डिग्री सेल्सिअस तापमान लागायचं. मात्र ही जी लस आपली जिनोव्हा येते आहे ती 2 ते 8 डिग्री पर्यंत या लसीची साठवणूक होऊ शकते. यामध्ये सुद्धा नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे आणि लिपिड इनऑर्गॅनिक नॅनो पार्टिकलच्या आधारे या लसीचं उत्पादन आणि निर्मिती केली जाणार आहे. श्रोतेहो, कोणत्याही आजारावरची लस विकसित होणं ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. लस विकसित होत असताना अनेक टप्प्यात अनेक लोकांवर त्याच्या चाचण्या घेतल्या जातात. लसीची परिणामकारकता, लस घेतल्यावर होणारे काही परिणाम अशा अनेक गोष्टी बारकाईनं तपासल्या जातात. लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे हे सिद्ध झाल्यावरच ती लस सर्वसामान्य लोकांना दिली जाते. सध्या जगात विकसित झालेल्या आणि वापरात असलेल्या विविध लसी आणि त्यासाठी वापरलेलं तंत्रज्ञान याविषयीची अधिक माहिती देत आहेत लस विषयाचे अभ्यासक डॉक्टर मिलिंद वाघ. कोरोनाची जागतिक महामारी असल्यामुळे आणि त्यावर लस वॅक्सिन हा एकमेव प्रभावी उपाय असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर लसीची आज पूर्ण जागतिक स्तरावर गरज आहे. त्यामुळे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मच्या आधारावर आपण ही वॅक्सिनची निर्मिती करत आहोत. साधारणतः याच्यामध्ये मुख्यत्वे करून इनॅक्टिव्हेटेड वॅक्सिन्स आपण ज्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये विषाणूचाच उपयोग लस म्हणून केला जातो तो एक प्रकार आहे. भारतामधलं कोवॅक्सिन ही त्या प्रकारची लस आहे. दुसरा जो प्रकार आहे की सब युनिट वॅक्सिन की ज्याच्यामध्ये पूर्ण वॅक्सिनचा वापर न करता त्याचा एक काहीतरी पार्ट वापरणं हा त्याच्यातला प्रकार आहे. तिसरा प्रकार जो आहे तो व्हायरल वेक्टर वॅक्सिन कोविशिल्ड हा त्याच्यातलं वॅक्सिन आपण भारतात सध्या बघत आहोत. यामध्ये जे अँटीजेनिक मटेरियल आहे ते दुसऱ्या विषाणूच्या साह्याने आपण ते शरीरामध्ये देतो. आणि चौथा जो प्रकार आहे तो जनुकीय mRNA आणि DNA वॅक्सिन. mRNA हे आता जिनोव्हा कंपनीचे आहे आणि झायडस कॅडिला भारतातली जी कंपनी आहे ती DNA बेस्ड वॅक्सिन बनवत आहे. जागतिक स्तरावर जर बघितलं तर मॉडर्ना ही RNA वर आधारित वॅक्सिन आहे आणि जी खूप लवकर अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध झाली होती आणि ऑगस्ट मध्ये किडनी ट्रान्सप्लांट झालेल्या पेशंट्स मध्ये सुद्धा याच्यावरच्या ट्रायल झाल्या आहेत आणि त्या यशस्वी झालेल्या आहेत. AstraZeneca ही जे वॅक्सिन आहे ज्याच्यावर आधारित आपलं कोविशिल्ड वॅक्सिन आहे ही व्हायरल वेक्टर बेस्ड वॅक्सिन आहे आणि त्याच्यावर बऱ्याचशा ट्रायल्स चालू आहेत. त्याच्यातली महत्वाची ट्रायल म्हणजे नाकाद्वारे ही लस देता येऊ याबाबतच्या ट्रायल्स चालू आहेत. फायझर आणि मॉडर्नाच्या या लसी ह्या RNA बेस्ड लसी आहेत आणि त्याचाही वापर त्याच्यावरचंही पुढच्या ट्रायल्स चालू आहे. सायनोवॅक ही जी वॅक्सिन आहे ती इनॅक्टिव्हेटेड वॅक्सिन या प्रकारामधली आहे. त्याचबरोबर कॅन्सिनो बायोलॉजिक्स ही जी चायनाची जी वॅक्सिन आहे ती व्हायरल वेक्टर बेस्ड वॅक्सिन आहे. जसं आपलं कोविशिल्ड आहे त्याच्याप्रमाणे. तसंच चीनची दुसरी अजून एक वॅक्सिन बेजिंग इन्स्टिट्यूटची आहे ती इनॅक्टिव्हेटेड या प्रकारामधली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्याही लसीवरचं काम चालू आहे आणि ती आपल्या कोविशिल्ड सारखी व्हायरल वेक्टर वॅक्सिन बेस्ड आहे. थोडक्यात अनेक प्लॅटफॉर्म्सवरचं काम चालू आहे. त्यातील अनेक लसी या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. अजूनही 184 लसींवर प्री क्लिनिकल स्टेजमध्ये काम चालू आहे. 37 या फेज 1 मध्ये आहेत, 36 या फेज 2 मध्ये आहे आणि 31 लसी या फेज 3 मध्ये आहे. आणि सध्या वापरात असलेल्या 20 वॅक्सिन मधील 8 या होल व्हायरस बेस्ड आहेत, 4
व्हायरल व्हॅक्टर्स आहेत, 5 प्रोटीन बेस्ड आहेत आणि 2 न्यूक्लिक ऍसिड आहेत. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लसींची उपलब्धता येणाऱ्या काळामध्ये वाढेल आणि कदाचित पुढील 1-2 वर्षामध्ये पूर्ण जगाचं लसीकरण संपूर्ण होईल आणि या महामारीमधून आपली सुटका होईल अशी आशा व्यक्त करूया. श्रोते हो, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, क्षयरोग या आणि अशा अनेक जुन्या आजारांवर आणि रोगांवर मानवजातीनं केवळ लसीकरणामुळे मात केली आहे. अशा आजारांवर अगदी तान्ह्या बाळापासूनच लसीकरण केलं जात असल्यानं बहुसंख्य आजारांचं समूळ उच्चाटन करणं आपल्याला शक्य झालंय. सध्या जगभरात अनेक कोविड-19 प्रतिबंधक लसी वापरल्या जात आहेत. अनेक लसींची परिणामकारकताही चांगली असून दुष्परिणामही अत्यल्प आहेत. हे दुष्परिणाम पूर्ण काढून टाकण्याकरता आणि लस 100% परिणामकारक बनवण्याकरता जगभर अजून संशोधन सुरू आहे. नव्या लसी विकसित केल्या जात आहेत. अशा नव्या संशोधनाविषयी अमरावतीच्या शास्त्रीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर नाझमा इनामदार यांनी अधिक माहिती दिली. कोरोनाची सुरुवात डिसेंबर 2019 मध्ये झाली आणि आपण त्याविरुद्ध लसीच्या वापराची सुरुवात डिसेंबर 2020 मध्ये केली. अवघ्या एका वर्षात आपण संशोधन, विकसन, उत्पादन करून नियामक मंडळांची रीतसर परवानगी घेऊन सार्वत्रिक लसीकरणास सुरुवातही केली. हे साध्य झालं यात सर्वात महत्वाचा वाटा आहे संशोधनाचा. या संशोधनाचे फलित म्हणजे जगभरात वेगवेगळ्या लसी वापरून कोविड विरुद्ध आपण देत असलेला लढा. या लसी आहेत कोविशिल्ड, कोवॅक्सिन, फायझर बायोएनटेकची कोमिरॅन्टी, जॉन्सन अँड जॉन्सनची जॅन्सेन, मॉडर्नाची स्पाइकवॅक आणि स्पुटनिक, सायनोवॅक, झायकोव्हिड, सायनोफार्म, मेडिजेन आणि इतर अनेक लसी. या सर्व लसींना सुरुवातीला इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन म्हणजे आपत्कालीन वापरास मंजुरी अशा प्रकारची परवानगी होती. वॅक्सिन किंवा औषध परवान्यातील ही एक मान्य बाब आहे. आपत्कालीन परिस्थितीत मर्यादित माहितीच्या आधारे हा निर्णय घेतलेला असतो. तो बरोबर आहे का, फायदेशीर आहे का, इतर धोकादायक बाबी तर उजागर होत नाहीत ना, या निकषांवर पुढे या परवानगीवर विचार केला जातो. सध्या बऱ्याच देशांमध्ये यातील काही लसींना इमर्जन्सी यूज ऑथरायझेशनच्या पुढचा टप्पा म्हणजे फुल ऑथरायझेशन अशी परवानगी दिली आहे. म्हणजेच लसींची उपयुक्तता, निर्धोकपणा सिद्ध झाला आहे. तरीही जगभरात अजूनही कोविडच्या लसींबाबत संशोधन सुरू आहे आणि बऱ्याच लसी विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. लसी उपलब्ध झाल्यानंतरही या संशोधनाची गरज काय असे आपल्याला वाटू शकते. इथे आपण लक्षात घ्यायला हवं की संशोधन अगदी कुठल्याही क्षेत्रातील ही खूप सातत्यपूर्ण बाब आहे. तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखी नक्कीच नाही. आपल्याला माहित आहे की या आधीही म्हणजे 2003 मध्ये SARS-CoV-1 आणि 2012 मध्ये मर्स या विषाणूंची साथ आली होती. हे दोन्हीही कोरोना विषाणू या कुटुंबातीलच आहेत. त्यांचा प्रादुर्भाव मर्यादितच राहिला, पण त्यावर संशोधन मात्र सखोल आणि मूलभूत स्वरूपाचं झालं. त्याविरुद्ध औषध आणि लसी तयार करण्याचाही प्रयत्न झाला. यातून मिळालेल्या माहितीला, ज्ञानाला आधारभूत धरून आपण SARS-CoV-2 म्हणजेच कोविडच्या कोरोना विषाणूवर संशोधनात अगदी कमी वेळात मोठी झेप घेऊ शकलो. आता येथून पुढेही हे संशोधन चालूच राहणार. यामागचे काही मुद्दे महत्वाचे आहेत. पहिला, आपण वापरात असलेल्या लसींचा प्रकार किंवा प्लॅटफॉर्म म्हणूया वेगवेगळा आहे. कोविशिल्ड, जॅन्सेन, स्पुटनिक या ॲडिनोव्हायरस या निर्धोक विषाणू वापरून तयार केलेल्या व्हायरस वेक्टर वॅक्सिन्स आहेत. फायझरचे कोमिरॅन्टी, मॉडर्नाचे स्पाइकवॅक्स हे mRNA बेस्ड वॅक्सिन्स आहेत. कोवॅक्सिन, कोरोनावॅक, सायनोफार्म या निष्क्रिय केलेल्या कोरोना विषाणू वापरून तयार केलेल्या लसी आहेत. तर मेडिजेन, एपिवॅक या लसी कोरोना विषाणूतील फक्त स्पाइक प्रोटीन वापरून तयार केलेल्या सबयुनिट वॅक्सिन्स आहेत. कोविड काळाच्या आधीपर्यंत आपण निष्क्रिय विषाणू किंवा प्रोटीन बेस्ड वॅक्सिनचा वापर करत आलो आहोत. mRNA बेस्ड वॅक्सिनच्या वापराची ही आपली पहिलीच वेळ. म्हणून मनुष्याच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या लसींसाठी आपण ट्राईड अँड टेस्टेड मार्गाचा वापर करूया असा विचार करणं आणि त्यासाठी संशोधन करणं अगदी साहजिक आहे. श्रोते हो, कोरोना संसर्ग आणि संक्रमण रोखण्यासाठी आपण कोरोना प्रतिबंधक नियम पाळतच आहोत. त्यासोबतच आपण मोठ्या प्रमाणात संपूर्ण लसीकरणही पूर्ण करून घेऊया. श्रोते हो, आपला कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवरही या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि चंद्रकांत शिरसाठ आणि निवेदन तुषार पवार.